काय सांगशील त्या गजा कसे bonjour. ह्या गजानेच मला तारलंय खरं तर. विनोद नंतर करते मी. खरं तर प्रत्येक जण मला विचारतं की नवीन मुलांबरोबर काम करून कसं वाटतंय, किंवा पहिलाच सिनेमा आहे डिरेक्टर. तर माझा जो अनुभव आहे, सगळे बोलतात की नवीन डिरेक्टरसाठी मी लकी आहे, असं बोललं जातं. त्यांना हे माहित नाहीये की माझ्यासाठी नवीन डिरेक्टर लकी आहे. हा म्हणजे आतापर्यंत मी ज्यांच्याबरोबर पहिला सिनेमा ज्या डिरेक्टर बरोबर केलाय त्यावेळी माझ्या कामाचं कौतुक झालंय. दुसरं सांगायचं तर ही सगळी मुलं म्हणजे नील, तुमची ऑरेंज ज्यूस गँग, मला खरंच तुमचं कौतुक आहे रे. म्हणजे आज खरं सांगते, काही लोकांना मीही माहीत नाहीये, त्या सगळ्यांना हे माहीत आहे. कारण काही असो, माझं मराठी सिनेमावर, माझ्या कामावर खूप प्रेम आहे. पण ते काम बघण्यासाठी म्हणजे आज मला असं वाटतं ना, कारण कोणतंही असो, प्रेक्षक थिएटर पर्यंत येणं खूप गरजेचं आहे. आणि जर ते तुमच्या निमित्ताने येत आहे तर तुम्ही माझ्यासाठी देवा सगळे. सो कुठल्याही कारणाने प्रेक्षक थिएटरपर्यंत यावा. दुसरं माझ्या कामाबद्दल सांगायचं तर सगळ्यांना वाटतं खूप अभ्यासू अभिनेत्री आहे मी, खूप हुशार आहे. पण प्रियदर्शनी ह्या भूमिकेने घाम काढला रे माझा, अक्षरशः घाम काढला. तर आहे कारण 3-3.5 तास लागायचे. तोपर्यंत हलायचं नाही, हे नाही, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आणि जेव्हा ते काम चालू असायचं ना, तर माझ्या आत एक वेगळी घालमेल असायची. कारण ह्यांनी काही नाही ग ताई, जिब्रिश लँग्वेज, काही नाही, सोपं आहे असं सांगून जे केलं होतं ना, मला काहीच नाही आठवायचं. पण रामने आपला ब्रीफ दिलं होतं तेव्हा जिब्रिश लँग्वेज मध्येच दिलं होतं असं मला पहिलं ब्रीफ जे होतं सिनेमाचं. आणि मी विसरले की मला एकच फक्त लक्षात होतं, गजा असं डायलॉग घेताना ते काय आता रक्तम ह्याव त्या होतं ना, आणि विसरले ना की मी बघ ना गजा. पण खरं तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या वाट्याला एक वेगळं कॅरेक्टर यावं. सो माझ्या वाट्याला आतापर्यंत मी विचार केला नव्हता की मी अशीही दिसू शकते की मी स्वतःलाच ओळखू शकत नाही. सो जितू आज नाही आलाय. जितूची कमाल आहे की त्याने हे असं रूपवान लोकांसमोर मला आणलंय. आणि राम, खरं तर तुला थँक्स म्हटलं पाहिजे की तुला मी या कॅरेक्टरमध्ये मी दिसले. ट्रेलर बघितला, हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, सगळ्यांचीच मेहनत आहे. बरं, माझा मेकअप 3.5 तास आहे ना मला करायला लागायचा, आणि तेवढेच तास आहे ना तो उतरवायला लागायचा. हा, आणि करताना सगळे उत्साही असायचे की हे करके देखते और वो करके देखते और ह्या जटात. आणि पॅकअप झालं ना की हे सगळे घरी पोहोचायचे आणि मी मेकअप उतरवते. आणि आरडाओरड असायचा कारण की ते प्रोस्थेटिक काढताना ना ही केसांवरची लव पण अरे खिचली जायची. पण एनिवेज मला स्वतःला खूप मजा आली आणि स्वतःवर वेगळं काम करता आलं. की आता बोलते मी, पण जिब्रिश प्रयत्न केलेत. आता ते किती सक्सेस झाले ते सिनेमा बघितल्यावर येईल लक्षात. पण एकूणच खूप मजा आली असं सगळेच बोलतात, पण मजाने खूप मेहनत असते, सिनेमासाठी खूप वेळ दिलेला असतो. सो येस.